विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन चाललेल्या गोवंश जनावरांचा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला। नगर तालुक्यातील जेऊर गावच्या शिवारात कोल्लुबाईचे कोल्हार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी 23 एप्रिलला सकाळी ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि अंमलदार संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे आणि संभाजी कोतकर अशांचे पथक नेमले आहे। सदर पथकास सलमान शेख हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट मधून आणि आवाईज कुरेशी हा त्याच्याकडील पिकअप मधून जेऊर तालुका नगर येथून संभाजीनगरकडे गोमांस आणि जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने जेऊर गावात कोल्लुबाईचे कोल्हारकडे जाणाऱ्या रोडवर चौकामध्ये सापळा लावून सलमान शेख आणि आवाईज कुरेशी यांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातील वाहनांची पाहणी करता त्यामध्ये गोमांस आणि गोवंश जिवंत जनावरे सापडली। या दोघांकडून 1,80,000 रुपये किमतीचे 600 किलो वजनाचे गोमांस, 1,20,000 रुपये किमतीची 6 मोठी जिवंत जनावरे, 5 लाख रुपये किमतीची एक पिकअप आणि 4 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार असा एकूण 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।